नमस्कार बालमित्रांनो, पुणे जिल्हा परिषद पुणे ऑनलाईन शिक्षण वर्गात सर्वांचे हार्दिक स्वागत। इयत्ता पहिली, विषय मराठी, माझा भारत, पान नंबर 73। या पाठाची अध्ययन निष्पत्ती याप्रमाणे। माझा भारत। भारत माझा देश आहे, मी भारतीय आहे। मुलांनो, आपण भारतात राहतो। भारतात राहणाऱ्या सर्व लोकांना भारतीय म्हणतात, म्हणून आपण भारतीय आहोत। मुलांनो, आता ह्या चित्रात पहा, काय दिसत आहे? राष्ट्रध्वज। हा भारताचा राष्ट्रध्वज। राष्ट्रध्वज तिरंगी आहे। राष्ट्र म्हणजे देश, ध्वज म्हणजे झेंडा। हा आपल्या भारताचा झेंडा आहे, म्हणून याला राष्ट्रध्वज म्हणतात। आपल्या राष्ट्रध्वजात 3 रंग आहेत। सर्वात वर केशरी, मध्ये पांढरा व त्याखाली हिरवा। मध्यभागी जे चक्र दिसते ना, ते अशोक चक्र आहे। आपल्या राष्ट्रध्वजात 3 रंग आहे, म्हणजेच राष्ट्रध्वज तिरंगी आहे, म्हणून याला तिरंगा असेही म्हणतात। आता हे चित्र पहा, कशाचे चित्र आहे? बरोबर, मोर। हा भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर। मोर सुंदर आहे। तुम्हालाही मोर आवडतो ना? मोराला सुंदर पिसारा असतो। त्याच्या डोक्यावर छानसा तुराही असतो। पाऊस पडू लागला की मोर त्याचा सुंदर पिसारा फुलवून थुई थुई नाचतो। ओळखलं का याला? बरोबर, वाघ। हा भारताचा राष्ट्रीय पशु वाघ। वाघ ऐटदार आहे। पशु म्हणजे प्राणी। भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ आहे। वाघ जंगलात राहतो। त्याच्या अंगावर काळे पट्टे असतात। तो इतर प्राण्यांची शिकार करतो। वाघ ऐटदार असतो। या चित्रात काय दिसतंय? हा आहे हिमालय पर्वत। हा भारताचा पर्वत हिमालय। हिमालय उंच आहे। भारतात हिमालय नावाचा मोठा पर्वत आहे। या पर्वतावर बर्फाचा पाऊस पडतो, त्यामुळे त्याचा रंग पांढरा दिसतो। हिमालय उंच आहे, तसेच त्याच्या लांबच लांब रांगा पसरलेल्या आहेत। मुलांनो, भारत आपला देश आहे। भारताची राजधानी माहीत आहे का तुम्हाला? भारताची राजधानी आहे दिल्ली। भारताची राजधानी दिल्ली। दिल्ली मोठे शहर आहे। राजधानी म्हणजे देशाचे मुख्य ठिकाण। दिल्ली भारताचे मुख्य ठिकाण म्हणजे राजधानी आहे। दिल्ली मोठे शहर आहे। इथे खूप लोक राहतात। जय जय भारत, माझा भारत। स्वाध्याय प्रश्न पहिला, खालील शब्द बघून वहीत लिहून काढा। राष्ट्रध्वज, दिल्ली, पर्वत, राष्ट्रीय। प्रश्न दुसरा, ओळखा पाहू। खालील चित्रातील प्राणी किंवा पक्षी ओळखून त्याचे नाव सांगा।